पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या द मराठी एक्सप्लोरर यूट्यूब चॅनलवरती. आज आपण करणार आहे माझ्या नवीन टी व्ही एस रॉनिनचा रिव्ह्यू. जसं मी तुम्हाला बोललो होतो की आपण माझ्या बाईकचा रिव्ह्यू करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर लुक वाईज जर बोलायला गेलं तर ओव्हरऑल छान आहे बाईक. थोडासा मॉडर्न रेट्रो टाईप लुक दिलेला आहे. स्क्रॅम्बल जो रेट्रो टाईप असतो तो, थोडीशी LED DRL LED हेडलाईट वगैरे सगळं भेटून जातं तुम्हाला याच्यामध्ये. असा टी शेप भेटून जातो आणि तो खूपच चांगला दिसतो. म्हणजे मला तर आवडतो, खूप जास्त आवडतो. लुक ओव्हरऑल खूप चांगला आहे. चारही जे आहे तुम्हाला म्हणजे चारही जे इंडिकेटर आहे ते पण हजार्ड लाईट सिस्टम भेटून जातो तुम्हाला. आणि मागच्या साईडनं बाईक अशी दिसते जी की खूप लोकांना आवडते, खूप लोकांना नाही पण आवडत. असो, ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा एक मीटर जो आहे इथं दिलेला तो थोडा जास्त चर्चेचा भाग बनतो. तो पण खूप जणांना आवडतो आणि काहींना आवडत नाही तर ते ॲडजस्टमेंट करतात, इथं लावून घेतात. आपल्याला दिसतं पण त्याला मग सेकंड जो दुसरा नट आहे तो तिथं लावता येत नाही. आणि हे जे वायझर आहे ते बसवता येत नाही. आय थिंक दुसरं काही त्याला ॲडजस्टमेंट वगैरे केली तर ते पण होऊन जाईल, पण ठीक आहे. मला तर हे आवडलं म्हणून मी असंच ठेवलं. त्याचे मिरर जे आहे डिझाईनमध्ये मिरर ॲडजस्टेबल मिरर आहे ते पण खूप छान आहेत. लुक सोडून जर गाडीचं जर फीचर्स जर बघायला जर गेले तर फीचर्समध्ये तुम्हाला डिजिटल मीटर येतो. फीचर्स डिजिटल मीटर येतात. त्याच्यामध्ये एक अर्बन आणि हा अर्बन मोड येतो आणि दुसरा म्हणजे हा रेन मोड येतो. जास्त काही फरक नाही त्याचा, म्हणजे अर्बन मोड रेन मोड थोडा फार फरक पडत असेल किंवा मी पण अजून ट्राय नाही केलं. ट्राय केल्यावरती तुम्हाला सांगेल. हा हजार्ड लाईटचा सिस्टम भेटेल. अजून एक फीचर्स आहे DT डिस्टन्स टू MT. याच्यामध्ये एक टॉप मॉडेल येतं आणि त्याच्या दोन्हीच्यामध्ये एक मिड व्हेरियंट येतं. बेस मॉडेलला सिंगल चॅनल ABS येतो. मिड व्हेरियंट जे आहे त्याला डबल चॅनल ABS येतं आणि जे टॉप आहे त्याच्यामध्ये ड्युअल चॅनल ABS प्लस ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन येतात. आता मला ब्लॅक कलर खूप आवडला आणि मला बेस मॉडेलच घ्यायचं होतं तिचं. आता खूप जण असे आहेत की त्यांनी फक्त टॉप मॉडेल घ्यायचं होतं, पण टॉप मॉडेलमध्ये याचा हा लाईटनिंग ब्लॅक कलर आहे. तर लाईटनिंग ब्लॅक कलर किंवा ब्लॅक कलर भेटत नाही आणि ब्लॅक कलर खूप जणांचा फेवरेट असतो, माझा पण फेवरेट आहे. त्यामुळं मग त्यांनी शिफ्ट केलं बेस मॉडेलवरती. जर टॉप मॉडेलवरनं बेस मॉडेलवरती शिफ्ट फक्त कलर म्हणून. हाईट चांगली आहे, खूप चांगली हाईट आहे. म्हणजे सिटिंग पोझिशन पण चांगली आहे. रायडिंग पोझिशन, बॅक पेन वगैरे तुम्हाला काही होणार नाही. खूप चांगलं आहे. क्रुझर टाईपच आहे. मला तर काही बॅक पेन वगैरे काहीच जाणवलं नाही. आता माझ्याकडं आधी शाईन होती 125, तिचा तोच बॅक पेनचा जास्त प्रॉब्लेम होता, त्यामुळं मी शिफ्ट केलं. आणि मला बॉक्स जो आहे तो खूपच स्मूथ आहे. गिअर चांगले पडतात. असिस्टंट क्लच भेटून जातं. आता अजून जर बघायला जर गेलं, आता हे जे टायर जे दिलेलं आहे तिचे कंपनीने, तुम्ही सिटी प्लस थोडंसं ऑफ रोड करू शकता. अनुभव तर चांगला आलेला आहे. खूप जण मला विचारतात बाईकचं. असो, दुसरी गोष्ट जर बोलायला जर गेलं, याचा साऊंड, खूप जणांना साऊंड ऐकायचा असतो. मला पण खूप दिवसापासून, म्हणजे ज्यावेळेस मी घ्यायच्या आधी मला साऊंड बघायचा होता हिचा. ज्यावेळेस मी बघितला मला खूप आवडला. पण मी तुम्हाला आपण एकदा ऐकूया. आता 2-4 ज्या काही गोष्टी आहे, प्रत्येक म्हणजे सगळी बाईक पूर्णपणे कुठलीच गोष्ट चांगली नसते, कुठलीच गोष्ट पूर्णपणे वाईट नसते. याच्यामध्ये पण काही गोष्टी ज्या मला आवडल्या आणि काही गोष्टी नाही आवडल्या. ज्या आवडल्या त्या म्हणजे गाडीचं मायलेज जे आहे, ॲव्हरेज जे आहे, ॲव्हरेज खूप छान आहे बाईकचं. खूप छान म्हणण्यापेक्षा 40 ते सिटीमध्ये आय थिंक 38-40च्या मध्ये देते. आणि जर तुम्ही जर हायवे जर चांगली जर चालवली, आपल्या चालवण्यावरती असते, तर 40 ते 45, 40 प्लस 45पर्यंत देते. दुसरी गोष्ट म्हणजे सस्पेन्शन खूप छान आहे, म्हणजे खूप छान आहे. मला तर खूप आवडलं.
तुम्हाला म्हणजे जास्त छोटे मोठे जे खड्डे वगैरे असतात तर ते इझिली होऊन जातात, जास्त तुम्हाला त्रास नाही होणार त्याचा. ते 50 किलोमीटरवरती फर्स्ट सर्व्हिसिंग केली, दुसरी सर्व्हिसिंग तिची 6000 किलोमीटरला म्हणजे 6000 किलोमीटरला आहे. तर फ्री सर्व्हिसिंग तिची मला लागले 1038 रुपये. त्यांनी त्याचं फिल्टर चेंज केलं आणि एक 1.5 लिटर पण ऑइल बसत नाही तिच्यामध्ये. बाकी मला ओव्हरऑल सगळं आवडलं. एकच गोष्ट आहे जे आत्तापर्यंत मला बाईकमध्ये नाही आवडली, ती म्हणजे हा बाईकचा जो लोगो, हा थोडासा याची बिल्ड क्वालिटी जी आहे ती थोडीशी खूपच खराब आहे किंवा लो आहे. म्हणजे आता जर याला जर असं नख जरी घातलं आणि जर बाहेर जर ओढायचा प्रयत्न केला तर तो निघून येईल. आता हे बघा तुम्ही असं ह्या इथं बघू शकता तुम्ही. आता हा तुम्ही इथं बघू शकता की तो थोडासा ओढला तर तो निघून येईल. तो थोडासा जर चांगला जर असता, म्हणजे ही जी अशी रॉनिनची जी बॅजिंग दिलेली आहे ही चांगली दिलेली आहे. अशी जर तिथं जर दिला असता तो लोगो तर छान झाला असता. टँक 14 लिटरचा टँक आहे. असो, मी फुल नाही गेला अजून, मी एक 10-11 लिटरपर्यंत फ्यूल अप केलेलं आहे तिला. ही बाईक कुणी घ्यावी कुणी नाही घ्यावी हा पण एक खूप मुद्दा असतो. आता मग सोबतच थोडंसं वीकली टुरिंग होऊन जाईल. आणि मला तरी असंच वाटतं की प्रॉपर टुरिंगसाठी पण नाही आहे, प्रॉपर ठीक आहे. तुम्हाला जर कधीमध्ये जर रायडिंग करायची जर असेल तर तुम्ही करू शकता. अजून एक जी गोष्ट आहे ती मी सांगायची विसरलो होतो. सीट. तर सीट अशी आहे की म्हणजे जास्त मोठी नाही आहे, 2 जणांसाठी कम्पॅटेबल आहे. असं थोडीशी मोठी पाहिजे होती सीट. थोडंसं तो एक मायनर पॉईंट आहे, पण असो 2 जण आरामात तिच्यावरती बसू शकतात. थोडीशी छोटीच वाटली पण मला. अजून जर बघायला जर गेलं तर ओव्हरऑल बाईक तर खूप छान आहे. मला तर खूप आवडलेली आहे आणि त्यामुळेच मी घेतली. तर मित्रांनो, हा माझ्या बाईकबद्दलचा अनुभव होता. म्हणजे जो अनुभव मला आला पहिल्या 10 ते 15 दिवसामध्ये, किंवा जी 1000 किलोमीटर मी जी बाईक राईड केली, जी चालवली, त्याच्यामध्ये जो मला काही अनुभव आला तो अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये जर अजून जर काही गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या जर असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल आहे माझं जे, त्याला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे जे पुढचे जे व्हिडिओ आहे, जे ब्लॉग्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील.